हे बघ, आजपासून मी तुझ्या विरुद्ध कुठलंही कारस्थान करणार नाही आणि तुला टाकूनही बोलणार नाही. या परिस्थितीतून जो काही निष्कर्ष काढायचा आहे तो आपण दोघं एकत्र येऊन काढू. संधी आलेली आहे ज्याच्यात तुमचा आणि माझा, आपल्या दोघांचाही यथोचित फायदा होऊ शकतो. मी 5वा दावेदार व्हायचं ठरवलं आणि तुमचा दावा मोठा आहे हेही आलंय कानावर. दंडवतेंच्या ट्रस्टची संपूर्ण माहिती ऑडिट नियमितपणे चालतंय का आणि तिथं नेमकं कुठलं काम चालतं याचे डिटेल्स लागतील. पण ही माहिती मिळवायची कुठून? एक काम करा, तुम्ही आधी दंडवतेंना विचारा आणि समजा जर ते नाहीच म्हणाले तर मग धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून माहितीच्या अधिकाऱ्यांना मागवून घ्या. ओके ओके मॅडम. आणखीन एक, ॲडव्होकेट ब्रह्मे आपल्याला त्यांच्या निष्कर्षाची एक फाईल देतील. ती फाईल जशीच्या तशी ठेवायची, त्याला हात नाही लावायचा. ओके. आणि त्या फाईलमध्ये या चौघांसंदर्भात ज्या काही नोंदी येतील त्याच्या सेपरेट फाईल्स करा. त्या फाईल्स आपण वकिलांकडून चेक करून घेऊ. ॲडव्होकेट ब्रह्मेंकडून? नो, ॲडव्होकेट प्रभूंकडून. हो येस मॅडम. पुन्हा भेटायला आलाय. काही काम होतं की माझ्या इगोची उंची किती वाढली आहे ते बघायचं होतं. मॅडम शांत व्हा, शांत व्हा तुम्ही आधी. हा अहो मॅडम, आत्ताच आमचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. म्हटलं 1-2 गोष्टी तुमच्या कानावर घालाव्या, इतकंच. मला फेवर करताय? कशासाठी? हो मॅडम, फेवर नाही. त्याचं कसं आहे हे बघ, कधी कधी की नाही उगाच एखाद्या माणसाविषयी आस्था वाटते, अगदी मनापासून. आणि अशा वेळेला मी त्या माणसाला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, कुठल्याही परिणामांची काळजी न करता सरळ जाऊन मदत करतो. हो, मनापासून. फारच इंट्रोडक्शन देता बुवा तुम्ही. विसरलोच मी. नेमकी हीच गोष्ट माझ्या लक्षात राहत नाही मॅडम. तुम्हाला थेट आणि सरळ बोललेलं आवडतं. मॅडम, मुद्दा असा आहे की त्या 3 दावेदारांपैकी तुम्ही सगळ्यात प्रबळ दावेदार आहात. थँक्यू. थँक्यू. प्लीज कम अगेन. थँक्यू. हो मॅडम, इतकं कोरडेपणानं तुम्ही थँक्यू म्हणते म्हणजे तुम्हाला आनंद नाही झाला या गोष्टीचा? का भावा? मला माहिती होत. हो, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. मी तुम्हाला सांगितली पण ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हो. पण इतर कोणीही ऐकणार नाहीत ना, त्याचं काय? वेल, दॅट्स माय लुक. दॅट्स युअर लुकआउट. म्हणजे इतर कुणाचीही मदत घेणार नाही तुम्ही, हो ना? तुम्हाला कुणी पाठवलं? अरे च्या, मला कोणी पाठवलंय? हो मॅडम, मला कोण कशाला पाठवेल? जसं की माझी क्युरिओसिटी अशी ताणली गेली म्हणून आलो मी इथे. मला कोड्यात बोललेलंही आवडत नाही. आणि प्लीज प्लीज तुम्ही एका जागेवर बसून बोलाल माझ्याशी. हो, विसरलो मी. टाळी एका हाताने नाही वाजत, त्यासाठी मी इथे बसलो तर चालेल? येस, आय एम कम्फर्टेबल. आर यू? ओके. आता मला सांगा, दंडवतेंसोबतचा तुमचा करार आणि सहकार्य तुम्ही तसंच ठेवणार आहात की तुमच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे संजीव परब यांच्याशी जुळवून घेणार आहात?
फालतू चौकशा का करताय तुम्ही? कसं आहे की या चौकशीवर माझ्या अशिलाची बरीचशी गणित अवलंबून आहे, म्हणून चौकशा. इतकी सगळी माहिती मिळवलीत ना स्वतःची स्वतःच, मग ही माहिती ही काढा ना तुम्हीच स्वतः. ओके. विसरलोच मी वकील आहे, माझं चौकशी करायचं काम आहे, माहिती मिळवायचं माझं काम आहे. मी का विचारतोय तुम्हाला? पण एक सल्ला आहे, देऊ? पुन्हा द्या. मॅडम नीट विचार करा आणि सांगा, इगो महत्वाचा की फायदा? पुन्हा तेच उत्तर. माझं मी काय ते बघेन. नाही, तुमचं तुम्ही बघण्यासाठी सक्षम आहात, पण जे काही उत्तर द्यायचं ना मॅडम, ते एखाद दिवस विचार करा आणि मग द्या. हा, मला काही घाई नाहीये. तोपर्यंत थांबेन. गुड बाय. सुख पाहता लोचनी. हा सेठ, बोला साहेब. या ब्रह्मेचा बंदोबस्त केला पाहिजे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. 2-4 दिवस थांबा, त्याने काय काय ठरवलंय ते बाहेर येऊ द्या, मग आपलं ठरवू. तोपर्यंत त्या संजीववर पाळत ठेवा. तो बाहेरगावी गेलाय, कुठे? दिल्लीला. दिल्ली? कशासाठी गेले ते काही कळलं? नाही, पण ही त्याची दुसरी चक्कर आहे. म्हाताऱ्याने दिल्लीत काही घेऊन ठेवलं की काय? ते नाही कळलं. नाही कळलो. काय काढा, माहिती काढा. बरं. वाटल्यास आपला माणूस त्याच्या मागोमाग दिल्लीपर्यंत पाठवा. बरं, ही जी आत्ता मला सांगितलं ही माहिती कोण देतो तुम्हाला? परब साहेबांचा विश्वासू नोकर आहे तो. विश्वासू आहे ना? होय साहेब. चला, चांगलं. पण नाही हो, तो नोकर माणूस आहे, त्याच्याकडून अति महत्वाची माहिती नाही मिळू शकत. कारण संजीव त्याला दिल्लीला जातो एवढं सांगेल, कशाला जातो हे नोकर माणसाला कशाला सांगेल, है की नाही? दुसरा काहीतरी सोर्स लावतो. तो तर लावावाच लागतो. हा, या नोकराकडून एक माहिती आपल्याला नक्की मिळू शकेल, ती म्हणजे तो कोणत्या ट्रेनने जातोय का फ्लाईटने जातोय त्याचं बुकिंग आपल्याला कळू शकेल. त्यानुसार आपला माणूस त्याच फ्लाईटने किंवा ट्रेनने जे काय असेल त्याच्या मागोमाग पाठवा. होय साहेब. आणि संजीव आणि ब्रह्मे यांची जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हाच त्यांचं संभाषण आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे. व्यवस्था करतो साहेब. बर, त्या पोरीचं काय? तिचा भाऊ काय म्हणतोय? तो गावाकडे गेलाय. कोणतं आहे गाव? सामनगाव, नगर जिल्ह्यात. सामनगाव, जिल्हा नगर. नंतर काही संपर्क झाला का त्याच्याशी? तो रेग्युलर माझ्या संपर्कात आहे. त्याला त्याच्या बहिणीचं लग्न लवकरात लवकर उरकायचं. व्हेरी गुड. आपल्यातर्फे एक मोठा आहेर कबूल करून टाका. लग्न लवकर कर. लगेच
पोरगा पूर्ण तयार झालाय. म्हणजे एकीकडे हा विवाह सोहळा चालू असेल, दुसरीकडे आपण एक एक दावेदारांचा बिमोड करू. पहिला नंबर कुणाचा साहेब? तुमची मैत्रीण, प्रिय मैत्रीण वर्षा. काय साहेब तुम्ही पण का आ? लाजताय, मला असं सुद्धा दिसायला लागलं. हं? सुख पाहता लोचनी नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण तुम्ही? काम काय होतं? मी ब्रह्मे साहेबांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. बोला. ब्रह्मे साहेब अर्जंटली कोर्टात जायला निघाले. त्यांना पर्सनली तुमच्याशी काही बोलायचं आहे. ओके. मग ते कुठे आहेत? म्हणजे तुम्ही का आलाय? ते खाली गाडीत बसलेत. त्यांना पर्सनली 2 मिनिटं बोलायचं. स्ट्रेंज आहे. म्हणजे मी खाली जाऊन त्यांच्याशी बोलायचं. ओके, चला. परब ग्रुपच्या कार्यकारी चेअरमॅन श्रीमती वर्षा व्यास यांचं अपहरण झालं. वर्दळीच्या ठिकाणावरून दिवसाढवळ्या महत्वाच्या व्यक्तीचं अपहरण होऊ शकतं, ही गोष्ट धक्कादायकच आहे. या निमित्ताने सार्वजनिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परब इस्टेटचे सर्वेसर्वा श्री शंतनुराव परब यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या संदर्भात वाद निर्माण झाला आहे. अनेक दावेदारांमुळे कंपनीचं आणि मालमत्तेचं हस्तांतरण होऊ शकलेलं नाही. म्हणून सध्या हा सगळा कारभार श्रीमती वर्षा व्यास यांच्याकडे होता. मालकीचा वाद विकोपाला चाललाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणीही हक्कासाठी अद्याप कोर्टात गेलेलं नाही. आपापसात वाद मिटवण्याच्या वर्षा व्यास यांच्या प्रयत्नांनाही यश मिळालेलं नाही. या वादाला लागलेल्या विकृत वळणातूनच हे अपहरण केलं गेलंय अशी चर्चा आहे. पण अजून कुठलंही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही. कॅमेरामॅन निलेश वागसर, मी समिधा दास. लई भारी काम केलं साहेब. पन्नासे काय बोलतायत कळतंय का तुमचं तुम्हाला? हे आपलं काम नाहीये. त्या वर्षाचं अपहरण करून आपल्याला काय फायदा होणार आहे? उलट आपलं काम वाढलंय, आपल्या समोरच्या गोष्टी वाढल्यात आता सगळ्या. म्हणजे हे पहा, तिचं अपहरण कोणी केलं हे पोलिसांना कळू द्या, नाही तर न कळू द्या. एक वेळ आपल्याला माहिती झालं पाहिजे. अहो मला वाटलं आपणच. पन्नासे सॉरी सर. काय ओळखत नाहीत का आम्हाला? तुम्ही इतके दिवस झाले बरोबर आहोत. चुकलं सर. तिचं अपहरण झालंय म्हणजे आपल्याकडं आहे त्यापेक्षा अजून जास्त काहीतरी आहे या प्रकारात. आपण जेवढी परब साहेबांची माहिती काढली त्यापेक्षा जास्त माहिती कोणाकडे तरी आहे. हे काम बहुधा संजीवचं असलं, कारण दंडवते इथेच आहे.
आणि ती पोरगीही इथंच आहे. फक्त संजीव तेवढा या शहरातून गायब झाला. पन्नासे कधी तयार होणार? हा, माणसाचे आडाखे कसे परफेक्ट आले पाहिजे. म्हणजे हा, अहो तिचं अपहरण हे नाटक आहे शुद्ध. मला सांगा, ऑफिसच्या पार्किंग मधून अपहरण करायचं काय तोंडचा खेळ आहे? एवढी ताकद पाहिजे, किती मोठी यंत्रणा तुमच्या हाताशी पाहिजे. म्हणजे त्या बाईनं स्वतःच अपहरण करून घेतलं असणार. आता जरा मुद्द्यावर आलात तुम्ही. एकतर ती स्वतः गायब झाली असली पाहिजे, किंवा ती आणि ब्रह्मे या दोघांचं मिळून हे नाटक असलं पाहिजे. काय करायचं? कसं आहे, तिचं अपहरण झालंय म्हणजे जोवर त्यांचं हे कारस्थान पूर्ण होत नाही, म्हणजे ज्यासाठी तिचं अपहरण केलंय हे कारस्थान पूर्ण होत नाही, तोपर्यंत वर्षा बाहेर येऊ शकत नाही. जोपर्यंत वर्षा बाहेर येऊ शकत नाही, तोपर्यंत कायदेशीर बाबी वेगाने पुढे जाऊ शकत नाही. मात्र हा, ती पोरगी बाहेर आली रे आली, कायदेशीर प्रक्रिया मात्र वेगाने सुरू होणार आहे. पण मग आपण काय करायचं? आपण काहीतरी खेळ मारून ठेवली पाहिजे, अशी काहीतरी ज्ञानबाची मेख. तुम्ही फक्त सांगा साहेब, या क्षणाला कामाला लागतो. काय करावे? हा, आपल्या वकील साहेबांकडे जा आणि त्यांना सांगा उद्याच्या उद्या कॅबिनेट फाईल करा. म्हणजे आपल्याला विचारात घेतल्याशिवाय कोणीही कोर्टबाजी करू शकणार नाही. लगेच निघतो साहेब. आणि एक काय साहेब? आपल्या प्रिय मित्राला पुन्हा एकदा भेटीचं निमंत्रण द्या. प्रिय मित्र? सुप्रसिद्ध निष्णात विधिज्ञ ब्रह्मे साहेब. ब्रह्मे? त्यांना सांगा विक्रम महाबळांना करमेन असं झालंय म्हणा, भेटायला बोलावलंय. सांगतो साहेब. तुमचा ट्रस्ट चालावा एवढीच इच्छा आहे ना तुमची? नाही, फार मोठ्या प्रमाणात ट्रस्ट नावारूपाला यावा अशी. अच्छा, म्हणजे दुसऱ्यांच्या पैशांवर तुमचा ट्रस्ट नावारूपाला यावा अशी इच्छा आहे तुमची? काय बोलताय ब्रह्मेश? अहो, परब साहेब सुद्धा एक ट्रस्टी होते. मग दुसऱ्यांच्या पैशावर कसा? होते ना, पण ते तुमच्या वैयक्तिक संबंधांमुळे. हो ना? एक प्रेमळ सल्ला देऊ? या केसमध्ये तुमची बाजू सगळ्यात लंगडी आहे. हे तुम्ही ठरवून टाकलं? नाही, मी कोण हो ठरवणारा? लॉ इज ग्रेट. अभ्यास केला या प्रकरणात, अगदी खोलपर्यंत गेलो. म्हणूनच सांगतो की कंपनी आणि विक्रम महाबळ यांच्यात लढाई सुरू होऊन लढाईचा निकाल काहीही लागू, पण निकाल लागल्यानंतर तुमचा ट्रस्ट उत्तमरित्या चालेल ही हमी मी तुम्हाला देतो. ब्रह्मेश साहेब, तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? माझ्या काही लक्षात येत नाही. कन्फ्युजन इज माय मेथड. म्हणजे काय की सुरुवातीला सगळा गोंधळ मी असा समोर आणतो आणि आता स्पष्ट सांगतो. कोर्टातली लढाई सुरू व्हायला अजून वेळ. कधी सुरू होईल, कधी संपेल हे नाही सांगता येणार, पण कोर्टाबाहेरची लढाई मात्र सुरू झाली. वर्षाचं अपहरण झालं, माहितीये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच मी वर्षाचं अपहरण केलं असेल तर तिला सोडण्यासाठी आठवड्याभराची मुदत कशाला हवी तुम्हाला?
त्यामुळे आम्हाला कायदेशीररित्या आणि अधिकृतरित्या ऑफिसचा ताबा घेता येईल. हा हो, आपली हक्काची आणि कायदेशीर मालमत्ता अशी वाऱ्यावर सोडून कसं चालेल, नाही का? नाही, तुम्हाला जे काही करायचं ते करा.